ज्याचे वडील निघून गेले ना दादा, जाऊन विचारा, मी अनेक वेळा सांगत असतो ना रे दादा, ज्याची आई निघून गेली ना त्याने समजावं आपल्या सुखाचा सर्व समुद्र आटला. लहान लेकरू असतं, लेकराला येऊन सांगतात लोक म्हणे, अरे रडू नको बाळा, बाळा रडू नको ना, रडू नको, मी तुझी आई आहे. पण ऐका, शेजारच्या महिला येऊन म्हणतात, बाळा आम्ही आहोत ना बाबा. ती लोक म्हणतील तुम्हाला मी तुझी आई आहे, पण आई नाही होणार. काय बोलतो? आई नाही होणार. आई आई असते. पण एखादा मुलगा आहे आणि एखादा मुलगा आईला सोडून निघून जावा, पण जिचा पती बालक लहान असतानाच पतीनं मृत्युमुखी पडावा, पतीनं सोडून द्यावा. मुलगा लहान असताना ज्याचे वडील निघून जावे, त्या आईनं काय करावं? ज्याच्यासाठी जीवन समर्पित केलेलं असतं ती आई आपल्या मुलाला गरीब परिस्थितीमध्ये सुद्धा आपल्या मुलाला शिकवते. स्वतःचा पोट मारते ना, स्वतःचे पोट मारते आई, हाडाची काढ करते, काम करते ना. आपला मुलगा मोठा झाला पाहिजे, आपला मुलगा मोठा झाला पाहिजे. डोळ्यामध्ये स्वप्न असतं मी काही करीन, पण माझा मुलगा, माझा बाळू मोठा झाला पाहिजे, बाळू माझा मोठा झाला पाहिजे. परंतु आई काय करते हो? आई सर्वस्व अर्पण मुलाला करते. बाळू होता, बाळूची परिस्थिती बिकट होती. मुलगा जसा जसा मोठा होत होता त्याची मित्रमंडळी वाढत होती. कोणी श्रीमंताची होती, कोणी गरीबाची होती, अनेक प्रकारची होती. सर्व मित्रमंडळी म्हणू लागली बाळूला, ए बाळू, बाळू आपल्याला एक दिवस बाहेर जायचं रे म्हणे. कुठे जायचंय म्हणे? आपल्या गावाजवळ यात्रा, यात्रेला जाऊन येणार आहे म्हणे आपण सहज. मित्रमंडळी सोबत बाळू म्हणला, ठीक आहे म्हणे, जायचं ना, आपण जाऊन येऊ म्हणे, यात्रेला जाऊन येऊ. सहज बाळू यात्रेला निघणार, मित्रांसोबत निघणार. सांगितलं उद्या आपल्याला सकाळी जायचं बरं का बाळू, आपल्याला यात्रेला जायचं बाळू. यानं सांगितलं म्हणे हो जाऊ. आई आजारी होती, 2-3 दिवसानं आई आजारी होती. तिचा पती निघून जावा, सर्व प्रपंच आणि घर तिच्या डोक्यावर यावं. मुलगा छोटासा असावा, डोळ्यासमोर दृश्य डोळ्यासमोर ठेवा. काय अवस्था असेल? 3 दिवसानं खाटावून न उठणारी आई 3 दिवसानं झोपलेली होती, आजारी होती. आईला सांगितलं बाळू रात्रीच्या वेळेला धावत आला आणि सांगितलं, मा ए मा मा मला उद्या चला मित्रांसोबत यात्रेला जायचंय मा, मित्रांसोबत यात्रेला जायचंय मा. बाळूला सांगितलं आईनं, बाळू का जायचं रे बाबा? सकाळी खाल्लं तर संध्याकाळी आपल्याजवळ काही नाही रे, आपल्याजवळ काही नाही. एक काम करशील बाळू, अरे 3 जाग्यावरची भांडे घासते रे मी दुसऱ्याच्या घरची. त्यांनी जर राहिलेलं असतं ना ते अन्न आपल्या घरी आणते, आपण दोघं मिळून खातो. 3 दिवसानं तोही उपाशी आहे, 3 दिवसानं मीही उपाशी आहे. मी भांडे घासायला कोणाच्या घरी गेलेली नाही. बाळू एक ऐक ना, जाशील का नंतर? माझ्याकडे पैसे नाहीत. बाळूनं सांगितलं, मा मी पैसे कुठं मागतो मा, मला पैसे नको आहेत ना. दृश्य डोळ्यासमोर ठेवा. आईच्या अंगावरची साडी कित्येक वर्षाने एकच साडी होती, 10 जाग्यावरती साडी फाटलेली होती, 10 जाग्यावरती साडी फाटलेली होती. बाळू जवळ आला, आईला सांगितलं, नको आई मला काही देऊ, काही नको काही मला, मी जाईल म्हणे, जाईल मी मित्रांसोबत जाऊन यात्रा करून येईल म्हणे. आईनं 10 जाग्यावर गाठी मारलेल्या साडीला होत्या. कोण्या गाठीत 1 रुपया होता, कोण्या गाठीत 2 रुपये होते. बाळून सहज जवळ आला. सकाळची वेळ झालेली होती, मित्र दारात आलेली होती, मित्र हाक मारत होते, ए बाळू चल आपल्याला जायचंय. श्रीमंत घरची मित्रमंडळी बाळूची होती, श्रीमंत घरची मित्रमंडळी होती. बाळू सहज आला आणि सहज आल्यानंतर दारात उभारलेली मित्रमंडळी बाळूला हाक मारत होते, ए बाळू चल ना बाबा, बाळू चलणार रे. बाळू म्हणू लागलं, थांबा रे 2 मिनिट थांबा. तेवढ्यामध्ये आईनं आवाज ऐकला. आई म्हणली, बाळू सकाळी खाल्लं नाही काही बाळा, तू काल रात्री काही खाल्लं नाही, आता तू असाच उपाशी जाणार आहे, थांब मी तुझ्यासाठी चहा ठेवते. बाळूने आईकडे बघितलं. काही वेळ निघून गेला. चुलीवरती पातेल आईनं चहासाठी ठेवलेलं होतं, चहा करत होती आई आणि सहजरित्या बघितलं बाळूची मित्रमंडळी बाहेरून हाक मारत होती, ए बाळू चलणार रे बाबा, उशीर होतोय आपल्याला, संध्याकाळी लवकर यायचंय. आणि डोळ्यासमोर दृश्य ठेवा. जी आई धावत धावत सांगत होती, बाळू झालं रे बाळा, माझ्या लेकरानं सकाळपासून काही खाल्लेलं नाही, काल दिवसभर माझ्या बाळानं खाल्लेलं नाही, आता मित्रमंडळी सोबत जाणार आहेस ना तर आता चहा तरी पिऊन जाणं बाळू.
आईनं बघितलं बाळू जवळ उभा होता दारामध्ये. आईला म्हणू लागला, मा ए मा ऐक ना, मित्रमंडळी हाक मारतायत, चहा नको मा. नाही रे बाळू, चहा केलाय झालाय ना म्हणे चहा. धावत धावत बघितलं त्या चुलीवरचा चहा उतू येत होता. चहा त्या पातेल्यातून खाली पडत होता. बाळूच्या मुखातला चहा संपतो की काय, मुखाचा चहा जातो की काय. आईनं ते दृश्य चुलीच्या पातेल्याकडे बघितलं. धावत आई गेली आणि त्या पातेल्याला धरलं. आईच्या हाताला चरकून आग झाली. आईच्या अंतकरणाला तो चटका लागलेला होता. आईच्या हाताला फोड आलेली होती, पण आईला माहिती होतं आता जर हे पातेलं मी सोडून देते तर चहा सांडल्याशिवाय राहत नाही आणि बाळूला चहा प्यायला मिळणार नाही. बाळू माझा उपाशी जाईल म्हणे. आईनं तो चहा हातामध्ये पातेलं पोळक धरलं आणि कपामध्ये चहा ओतला. कपातून कबसीत चहा आला. बाळूच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहिल्या. बाळू तोंडाला कब्बसी लावतो आणि एक एक थेंब बाळूच्या डोळ्यातला कब्बशीत पडत होता. आईनं 10 जाग्यावर गाठी मारलेल्या साडीला 1-1 रुपये काढला आणि 10 रुपये गोळा करून आईनं त्या बाळूच्या हातात दिले. बाळू मित्रमंडळी सोबत चालला ना बाबा, चालला ना तू, काळजी करू नको, तू आता जा यात्रेला जा बाळू, तू काळजी करू नको. बाळू निघालेला होता महाराज, बाळू निघालेला होता. आईचं ते दृश्य सकाळी पाहिलेलं होतं. मित्रमंडळी हाक मारत होती, बाळू चलणार बाबा, बाळू चलणार रे बाबा. बाळू निघत होता आणि निघत असताना बाळूची मित्रमंडळी दारात आली. बाळू मित्रमंडळी सोबत चहा पिऊन यात्रेला निघाला. ज्या यात्रेमध्ये पोहोचला ना बाळू, त्या यात्रेमध्ये पोहोचल्यानंतर सर्व मित्रमंडळी दुपारपर्यंत दर्शन घेतलं, दुपारपर्यंत यात्रा फिरले. दुपारी जेवणाची वेळ झालेली होती. बाळूला माहित होत माझी मित्रमंडळी श्रीमंत आहेत, यांनी पैसा आणलेला आहे, पण आपल्याकडे पैसा नाही. बाळूनं सांगितलं, ऐका रे बाबा, सकाळी एवढं पोट भरून खाल्लं ना, मला भूक नाही, मी थोडस यात्रा फिरतो म्हणे, यात्रा फिरतो म्हणे. बाळू सहज उभारला. सर्व मित्रमंडळी गेली, मित्रमंडळी जेवून आली. बाळू बाजूला गेलेला होता. बाळूनं सहित सर्व मित्रमंडळीची सायंकाळची वेळ झाली होती, सर्व घराकडे निघणार होते. तेवढ्यामध्ये मित्रमंडळी म्हणली, बाळू जेवलास का रे? बाळूनं सांगितलं, काय सांगू, अचानकपणे यात्रेमध्ये एक माझा मित्र भेटला म्हणे बाबा, मित्र भेटला आणि या मित्राने मला काय केलं, इतकं पोट भरून जेवलो ना मी. मित्राने नको म्हटलं होतं, आईनेही मला जीव घातलं होतं ना, इतकं पोट भरलं माझं, इतकं पोट भरलं. बाळूने एक कण सुद्धा खाल्लेला नव्हता, बाळूने एक कण सुद्धा नव्हता. ऐका मी काय सांगतोय. बाळू एका दुकानात गेला, 10 रुपये आईनं दिलेले होते, एक वस्तू 10 रुपयाची विकत घेतली, कमरेमध्ये खवली आणि बाळू घराकडे आलेला होता. सायंकाळची वेळ झालेली होती. घरामध्ये माझ्या बाळूनं पाऊल टाकलेला होता आणि घरामध्ये पाऊल टाकल्यानंतर पहिल्यांदा गेल्यानंतर आई उठली आणि आईनं सांगितलं, ए बाळू, बाळू यात्रा कशी झाली रे? मित्र मा खरं सांगू मा, माझे मित्र एवढे सुंदर होते की माझ्या मित्रांनी मला इतकं पोट भरून खाऊ घातलं ना मा, एवढं पोट भरून खाल्लो मा. बाळूनं तर एक कण सुद्धा खाल्लेला नव्हता. बाळूने गेला जवळ आईच्या कंठाला, आईच्या अंतकरणाशी भेटला आणि आईला भेटल्यानंतर बाळू रडत होता, इतका मोठमोठ्याने बाळू रडत होता. बाळून आपल्या आईचा हात हातात घेतला. सकाळी जी पातेलं पोळली ना आईनं बघितलेलं, या बाळूनं बघितलं होतं, आईच्या हाताला चालकून पातेलं पोळलेलं होतं. आईच्या हाताला मोठाली फोड आलेली होती. बाळूच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत होत्या. बाळूचा एक एक नयन अश्रूतला थेंब आईच्या हातावर पडत होता. बाळूनं आपला हात कमरेमध्ये घातला आणि कमरेत घातल्यानंतर बाजारातून यात्रेतून आणलेली एक वस्तू होती. ती वस्तू साधारण नव्हती महाराज, ती वस्तू होती 10 रुपयाची पकड बाळूनं आणली होती आणि बाळूनं आपल्या आईच्या हातावर पकड ठेवली आणि सांगितलं, मा उद्यापासून माझ्या आईला चहाचं पातेलं पोळणार नाही मा, मा माझ्या आईला उद्यापासून पातेलं पोळणार नाही. आईच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहिल्या. बाळू रडू लागला. बाळू रडत होता, आई रडत होती. सांगितलं, मा आता तुला नाही ना पोळणार. बाळू मुक्कंठ आवृत्त झाला. आईनं अंकाशी धरलं आणि बाळूकडे पाहिलं आणि बाळूचं अंतकरण आईनं ओळखलं. आई असते होती. एक वर्ग असा आहे, मी सांगत असतो ना दादा, एक वर्ग असा आहे की आई आपल्या मुलावरती प्रेम करते.
आणि एक वर्ग असा आहे, एक मुलगा आपल्या आईवर सुद्धा प्रेम करतो. जगाचा मालक ज्या आईवरती प्रेम करतो ना, ती साधारण स्त्री नाही, ती यशोदा आहे बाबा, यशोदा. आणि यशोदा ज्याच्यावर प्रेम करते ना, तोही साधारण पुरुष नाही. तो साधारण पुरुष थोडाही आहे, तो साक्षात जगाचा मालक भगवान श्रीकृष्ण आहे ना दादा. उद्धवाला वाटलं एवढं प्रेम